वंदनीय गुरुजन आणि माझ्यासमोर बसलेल्या भारत मातेच्या रणरागिणींनो आणि माझ्या वीर मित्रांनो, मशाल पेटली आहे आता क्रांतीचे गाणे गाऊया. मशाल पेटली आहे आता क्रांतीचे गाणे गाऊया. संविधानाच्या रक्षणासाठी रक्ताचे पाणी करूया, रक्ताचे पाणी करूया. मित्रांनो, आज 26 जानेवारी हा केवळ एक राष्ट्रीय सण, तर हा एक दिवस आहे भारतीय अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा. आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान लागू झाले. विचार करा, संविधानापूर्वी आपली अवस्था काय होती. आपण विखुरलेले होतो, पण संविधानाने आपल्याला एका सूत्रात बांधले. आज आपल्याला जे बोलण्याचे, फिरण्याचे आणि शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे ते याच संविधानाची देणगी आहे. पण दुर्दैवाने आज या महान ग्रंथाला केवळ कपाटात सजून ठेवले आहे. आजची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. ज्या लोकशाहीचा आपण अभिमान बाळगतो त्या लोकशाहीचे खांब आज भ्रष्टाचार आणि स्वार्थपोटी पोखरले जात आहेत. आज मित्रांनो, आज समाजात जाती धर्माच्या नावाने भिंती उभ्या केल्या आहेत. आपल्यातील एकोपा संपवण्याचा प्रयत्न होतोय. मग मला सांगा मित्रांनो, आपण असे शांत बसणार का? आपण मूक प्रेक्षक बनू हा अन्याय पाहणार का? जर आज आपण आवाज उठवला नाही तर येणाऱ्या पिढी आपल्याला नारळ म्हणेल. मित्रांनो, भविष्याचा भारत कसा असावा हे आपल्या हातात आहे. मला असा भारत दिसतोय जिथे विज्ञानाची कास असेल आणि अंधश्रद्धेचा नाश असेल. येणाऱ्या काळात भारताला महासत्ता बनवण्यासाठी आपल्याला केवळ पदव्या घेऊन चालणार नाही, तर आपल्याला संविधानिक योद्धा बनावे लागेल. मित्रांनो, आपल्याला असा समाज घडवायचा आहे जिथे महिलांना रात्री अपरात्री सुरक्षितपणे फिरता येईल. मित्रांनो, उठा, आता वेळ आली कृतीची. केवळ भाषणाने देश बदलत नाही, तो आचरणाने बदलतो. आपल्या मनगटात जिजाऊंचे शिवबाचे बळ आणि काळजात भीमाची प्रतिज्ञा ठेवा. जोपर्यंत अन्यायाचा नायनाट होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू नका. चला मित्रांनो, चला या तिरंग्याखाली शपथ घेऊया की आपण संविधानाचे रक्षण करू आणि भारताला जगाच्या शिखरावर नेऊन ठेवू. जय हिंद.